उपनगरामध्ये जोरदार पाऊस होण्याची आणखी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तसंच आज दुपारी 1:57 समुद्रामध्ये उंच लाटा उसळण्याची सुद्धा भीती आहे। साधारणतः 4.40 मीटर उंच यामध्ये भरती येण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर आता खबरदारीचा उपाय म्हणून तसंच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसंच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रातील देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून किती मोठ्या लाटा सध्या समुद्रात उसळत आहेत आणि साधारणतः 2 वाजेनंतर आणखी या लाटा उंच उसळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली गेली। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, काय सांगाल, सध्या मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे, काय अधिकची माहिती या संदर्भात मिळते? नक्कीच जर आपण बघतोय की काल रात्रीपासून मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडताना बघायला मिळत आहे आणि यासाठी मुंबईतील अनेक ठिकठिकाणी सखोल भाग जिकडे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना देखील बघायला मिळालेल्या आहेत आणि असाच मुंबईमध्ये जो आहे तो कायम पावसाचा जोर सध्या बघायला मिळत आहे आणि 1:57 हाय टाईड आहे आणि या हाय टाईड मध्ये 4.40 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत। त्यामुळे समुद्र किनारी अर्थात कोणी जाऊ नये असं आवाहन वारंवार करण्यात आलेलं आहे। सध्या कंट्रोल रूम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर देखील त्या ठिकाणी जाऊन आढावा घेत असल्याचं देखील दिसून येत आहे। त्यामुळे एकूण जर बघितलं तर सध्या मुंबईमध्ये अलर्ट अशी परिस्थिती बघायला मिळत आहे आणि हाय टाईडमुळे प्रत्येकाचं लक्ष सध्या लागून राहिलेलं आहे, कारण उंच लाटा आहेत त्यात समुद्र किनाऱ्यावर कोणी जाऊ नये असा थेट इशारा देखील देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।